गणेशोत्सवासारखा काळ असताना ज्या ठिकाणी पोलिसांवरती आधीच प्रचंड प्रमाणामध्ये ताण असताना हीच तारीख का, याचं उत्तर सरकारला अपेक्षित आहे। दुसरीकडे हायकोर्टानं राज्य सरकारला जरी हे निर्देश दिलेले असले तरी त्याचं पालन हे मात्र मराठा आंदोलकांना देखील करावं लागणार आहे। उत्तर द्या विनोदजी। हा बोला बोला विनोदजी, महत्वाचा प्रश्न, हायकोर्टानं जसं सरकारला काही आदेश दिलेले आहेत तसे आंदोलकांनाही काही गोष्टी पाळणं आता बंधनकारक होणार आहे। त्या दृष्टीनं तुम्ही काय तयारी करताय? एक लक्षात घ्या, मी तुम्हाला अगोदर मधुजी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल। विनोदजी आपण बोला, शांत बोला, जरा ऐकून घ्या। प्रत्येकाला मला वेळ द्यायची, वेळ फार कमी आपल्याकडे। ऐकून घ्या, ऐकून घ्या, ऐकून घ्या, ऐकून घ्या, ऐकून घ्या काय बोलतो, ऐकून घ्या, ऐकून घ्या काय बोलतो, ऐकून घ्या, ऐकायची सवय लावा, ऐकायची सवय लावा, ऐकून घ्या, ऐकून घ्या। एक लक्षात घ्या बा, त्यांना काय करायचं मी आपल्याला विनंती करतो, विनोद पोखरकरांचा मुद्दा पूर्ण होऊ द्यात। विनोदजी बोला, थेट मुद्द्यावर बोलूयात आपण। जर समजा राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय का, याचं उत्तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे काही भाजपचे प्रवक्ते इथे आहेत त्यांनी देणं गरजेचं आहे, परंतु त्यांनी ते उत्तर अजून दिलेलं नाही। दुसरा महत्वाचा प्रश्न की ज्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे, हे आंदोलन हे ज्या पद्धतीने मुद्दे मांडले जात आहेत की मराठा इकडे नाचतायत, हे करतायत, ते करतायत, अहो आज तर सामाजिक मागासलेपणाचं लक्षण आहे। पण सामाजिक मागासलेपण ज्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतोय तो कोर्टामध्ये टिकेल असं आपल्याला वाटतं? काय म्हणाला? सामाजिक मागासलेपण दाखवण्याची ही रीत आहे का? अहो ती सामाजिक मागासलेपणाची रीत आहे ना। ऐका 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 ऐका, गायकवाड आयोगाने देखील मराठा समाजाला सामाजिक मागासलेपण ठरवलेलं आहे। त्यानंतर शुक्र आयोग आला, शुक्र आयोगाने देखील मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण सिद्ध केलेलं आहे। असं असताना हे फसवं आरक्षण का देता? का तुम्ही मराठा समाजाची बघा, आरक्षणाचे टप्पे बघा तुम्ही। 2015ला ज्यावेळी आरक्षण मिळालं, ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मराठ्यांची त्यावेळी फसवणूक केली, ती 16% आरक्षण दिलं। बरं, कोणी आणि कोणत्या पक्षानेही फसवणूक केली